समोर येते पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दीनानाथ हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आहे। महापालिका आरोग्य प्रमुख नीना बोराडे नोटीस पाठवणार आहेत। आरोग्य उपसंचालकांनी स्थापन केलेल्या 4 सदस्यीय समितीत नीना बोराडे यांचा समावेश आहे। झालेल्या प्रकाराचा खुलासा दीनानाथ हॉस्पिटलकडून महानगरपालिकेने मागवणार आहे आणि त्यावरूनच ही नोटीस पाठवण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी वैभव सोनोने आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत। वैभव, काय सांगशील या प्रकरणात पुढचे काय खुलासे अजून होत आहेत? नीना बोराडे यांनी ह्या नोटीस देखील पाठवणार असल्याचं कळतंय। सुवर्ण ही हद्दीमध्ये असल्यामुळे या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला आता पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख जे आहेत आरोग्य प्रमुख नीना बोराडे यांच्याकडून कारणे दाखवा नोटीस जी आहे ती दिली जाणार आहे। या रुग्णालयातून पुणे महापालिकेकडून मिळणारे बरेच फायदे जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये अतिरिक्त बांधकाम करायची परवानगी म्हणजे अतिरिक्त FSI जो आहे तो या रुग्णालयाला मिळालेला आहे। त्याच्याबरोबर मिळकत कर असेल, पाणीपट्टी असेल, या सगळ्यामध्ये मोठी सूट जी आहे रुग्णालयाला पालिकेकडून देण्यात आलेली आहे। गेले कित्येक वर्ष ही सवलत दिली जाते आणि त्याचं कारण म्हणजे हे रुग्णालय धर्मादाय रुग्णालय आणि गरिबांसाठी अत्यंत माफक किमतीमध्ये उपचार केले जातील असा हमीनामा जो आहे तो या रुग्णालयाकडून महापालिकेला लिहून देण्यात आलेला होता। राज्य सरकारच्या सोबत करण्यात आलेल्या करारनाम्यात धर्मादाय आयुक्तांकडे नोंदवण्यात आलेला होता। इतकं सगळं असूनही प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी काय कारवाई आहे ती कशी सुरू आहे, काय झालंय